नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला अगदी आपल्या डोळ्यांना न दिसणारे एक जग आहे जे आपलं संपूर्ण आयुष्य चालवतं? हो, आज आपण याच सूक्ष्म जीवांच्या अद्भुत दुनियेबद्दल म्हणजे द फॅसिनेटिंग वर्ल्ड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स जाणून घेणार आहोत. तर मग पहिला प्रश्न हाच येतो की हे जे मायक्रोब्स आहेत त्यातले कोणते आपल्यासाठी खरंच उपयुक्त आहेत. कारण बघा, सहसा आपण मायक्रोब्स म्हणजे आजार असं समजतो, पण या विश्लेषणामध्ये आपण त्यांची दुसरी म्हणजे हेल्पफुल बाजू बघणार आहोत. चला तर आजचा आपला रोडमॅप काय आहे ते बघूया. सगळ्यात आधी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. मग आपण थेट आपल्या किचनमध्ये जाऊ, अन्नात हे सूक्ष्मजीव काय जादू करतात ते पाहू. त्यानंतर प्रोबायोटिक्सची ताकद, पर्यावरणासाठी त्यांचं काम आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांचा कसा वापर होतो हे बघू. आणि हो, शेवटी एक मस्त रिकॅप पण करूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिला टॉपिक पासून, म्हणजे उपयोग बघण्याआधी अप्लाइड मायक्रोबायोलॉजी ही संकल्पना तरी काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, नाही का? लेट्स गेट द बेसिक्स राईट. तर मग अप्लाइड मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? सोपा आहे. ही बायोलॉजीची एक ब्रांच आहे जिथे आपण सूक्ष्मजीवांच्या आतल्या गोष्टींचा म्हणजे एन्झाईम्स, प्रोटीन्स आणि जेनेटिक्सचा अभ्यास करतो. आणि कशासाठी? तर त्याचा वापर करून समाजासाठी उपयोगी उत्पादनं जसं की अन्न आणि औषधं बनवण्यासाठी. म्हणजे बघा, छोट्या जीवांपासून आपल्यासाठी मोठ्या गोष्टी बनवण्याचं हे विज्ञान आहे. अच्छा, आता एक विचार करा. हेच काम जर आपण मोठ्या प्रमाणावर म्हणजे मोठमोठ्या फॅक्टरीजमध्ये व्यावसायिक स्तरावर केलं तर त्यालाच म्हणतात इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी. यामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या फायद्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ फर्मेंटेशन प्रोसेस किंवा प्रदूषण नियंत्रणासाठी. ओके, आता एका अशा टॉपिककडे वळूया जो आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आहे, आपलं अन्न. खरं सांगायचं तर हे सूक्ष्मजीव आपल्या किचनमधले अदृश्य शेफ आहेत, द इनव्हिजिबल शेफ्स. दुग्धजन्य पदार्थ म्हणजे आपले डेअरी प्रॉडक्ट्स. आपण घरी दुधाचं दही लावतो, बरोबर? ही जी प्रोसेस आहे ना, ती लॅक्टोबॅसिलाई नावाच्या बॅक्टेरियामुळे होते. हे बॅक्टेरिया दुधातली लॅक्टोज शुगर खाऊन टाकतात आणि त्याचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये करतात. त्यामुळे दूध टिकतंच, पण त्याला एक मस्त चव आणि घट्टपणा येतो. दही, चीज, बटर या सगळ्यामागे हेच विज्ञान आहे. बरं, आता चीज बनवण्याची प्रोसेस ऐकायला थोडी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते, बरोबर? पण चला आपण एकदम सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊ, जसं काही आपण वहीत लिहितोय. स्टेप 1, दूध पॅस्चराइज करायचं म्हणजे त्यातले नको असलेले मायक्रोब्स काढून टाकायचे. स्टेप 2, त्यात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस सारखे खास बॅक्टेरिया टाकायचे ज्यामुळे दूध आंबायला सुरुवात होते. मग स्टेप 3, प्रोटियस नावाचं एक एन्झाईम टाकायचं. याने काय होतं तर दूध घट्ट होतं आणि त्यातलं पाणी, ज्याला वे म्हणतात, ते वेगळं होतं. आणि मग फायनली त्याचे तुकडे करून मीठ आणि बाकीचे महत्त्वाचे मायक्रोब्स घालून त्याला दाबून ठेवायचं रायपनिंगसाठी म्हणजे मुरवण्यासाठी. आणि बघा, आपलं टेस्टी चीज तयार. आणि आपला मऊ जाळीदार पाव तो कसा बनतो? ह्यातला हिरो आहे बेकर्स यीस्ट. याचं शास्त्रीय नाव आहे सॅक्रोमायसिस सर्व्हिसिये. हे यीस्ट आपण पिठात मिसळतो तेव्हा ते पिठातल्या साखरेचं फर्मेंटेशन करतं. ह्यातून तयार होतो कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 गॅस. आणि हाच गॅस पिठाला फुगवतो, ज्यामुळे आपल्याला तो मऊ स्पंजी पाव मिळतो. आता जरा या टेबलकडे बघा. कमाल आहे. फक्त पावदहीच नाही तर आपली आवडती पेय कॉफी, कोको, वाईन, सायडर हे सगळं बनवण्यामागे सुद्धा हेच छोटे सूक्ष्मजीव आहेत. कॉफी आणि कोकोच्या फळांमधून बिया वेगळ्या करण्यापासून ते द्राक्ष आणि सफरचंदाच्या रसाला फर्मेंट करण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी एक वेगळा खास सूक्ष्मजीव नेमलेला असतो. चला आता अन्नातून थेट आपल्या शरीरात जाऊया आणि ओळख करून घेऊया प्रोबायोटिक्सची. हे आहेत आपले मित्र द गुड बॅक्टेरिया. प्रोबायोटिक्स हा शब्द आपण जाहिरातींमध्ये खूप ऐकतो, नाही का? तर प्रोबायोटिक्स म्हणजे असे दुग्धजन्य पदार्थ ज्यात लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियम सारखे जिवंत आणि आपल्यासाठी फायदेशीर बॅक्टेरिया असतात. उदाहरणार्थ दही आणि केफीर. यांचं मुख्य काम काय तर आपल्या आतड्यांमध्ये चांगल्या आणि वाईट सूक्ष्मजीवांचा बॅलन्स सांभाळणं. तर मग प्रश्न येतो की हे प्रोबायोटिक्स इतके महत्त्वाचे का आहेत? तर बघा, ते आपल्या आतड्यात चांगल्या मायक्रोबची संख्या वाढवतात आणि क्लॉस्ट्रिडियम सारख्या त्रासदायक मायक्रोब्सना कमी करतात. यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारते, डायरियासारख्या त्रासांमध्ये मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, कधीकधी अँटीबायोटिक्समुळे आपले चांगले बॅक्टेरिया सुस्त होतात तर त्यांना पुन्हा कामाला लावण्याचं कामही हे प्रोबायोटिक्स करतात. आता सूक्ष्मजीवांच्या एका खूप मोठ्या भूमिकेकडे वळूया आणि ती म्हणजे पर्यावरण रक्षण. हे सूक्ष्मजीव म्हणजे जणू काही निसर्गाची स्वच्छता करणारी टीम आहे.
नेचर्स क्लीनअप क्रू. आपण बातम्यांमध्ये पाहतो नाही का, समुद्राच्या किनाऱ्यावर तेल सांडलंय, त्यामुळे बिचारे मासे मरून पडलेत, सगळीकडे तेलकट पाणी झालंय. ही खूप मोठी आणि गंभीर पर्यावरणीय समस्या आहे. पण यावर निसर्गाकडेच एक जबरदस्त उपाय आहे. स्युडोमोनस आणि अल्कनोवोरॅक्स बोर्कोमेन्सिस सारखे काही खास बॅक्टेरिया आहेत जे समुद्रातलं तेल चक्क साफ करू शकतात. त्यांना म्हणतात हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, शॉर्टमध्ये HCBS. हे बॅक्टेरिया त्या तेलातील हायड्रोकार्बन्सना खाऊन टाकतात, त्यांचं विघटन करतात आणि त्याचं रूपांतर निरुपद्रवी कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यात करतात. आहे की नाही कमाल? आणि ही स्वच्छता मोहीम फक्त समुद्रापुरती मर्यादित नाहीये. आपल्या शहरांमधलं जे सांडपाणी असतं त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा हेच सूक्ष्मजीव कामाला येतात. ते सांडपाण्यातली सगळी घाण, हानिकारक केमिकल्स खाऊन टाकतात आणि पाणी पर्यावरणासाठी सुरक्षित बनवतात. चला आता बघूया की उद्योगांमध्ये या सूक्ष्मजीवांचा काय रोल आहे. हे आहेत छोटे कामगार, पण त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. टायनी वर्कर्स, बिग इम्पॅक्ट. या टेबलकडे जरा लक्ष द्या. आपण जे कोल्ड्रिंक्स पितो, चॉकलेट्स खातो, त्यात सायट्रिक ॲसिड असतं किंवा कॅल्शियम आयनच्या गोळ्यांमध्ये ग्लुकोनिक ॲसिड असतं. हे सगळं ॲस्परजिलस नायजर सारख्या सूक्ष्मजीवांपासून बनवलं जातं. म्हणजे प्रत्येक ॲसिड बनवण्यासाठी एक विशिष्ट सूक्ष्मजीव कामाला लावलेला असतो. कधी विचार केला आहे की आपलं आवडतं आईस्क्रीम, मिल्कशेक किंवा सूप इतके दाटसर कसं असतं? यामागे आहे झॅन्थन गम. हा एक प्रकारचा डिंक आहे जो सॅन्थोमोनस नावाचा बॅक्टेरिया स्टार्चला फर्मेंट करून बनवतो. आणि याचा वापर फक्त खाण्याच्या पदार्थच नाही, तर टूथपेस्टला घट्टपणा देण्यासाठी सुद्धा होतो. वाह! तर आपण या धड्यात सूक्ष्मजीवांची कितीतरी वेगवेगळी आणि इंटरेस्टिंग रूपं पाहिली. चला तर मग आपण काय काय शिकलो त्यावर एक पटकन नजर टाकूया. तर आजचा सारांश काय? 1. दही, चीज आणि पाव बनवण्यासाठी सूक्ष्मजीव लागतात. 2. प्रोबायोटिक्स आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं ठेवतात. 3. सूक्ष्मजीव हे निसर्गाचे सफाई कामगार आहेत जे तेलगळती आणि सांडपाणी साफ करतात. आणि 4. उद्योगांमध्ये ते ॲसिड, एन्झाईम्स आणि घट्टपणा देणारे पदार्थ बनवणारे छोटे कारखाने आहेत. चला जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आपण जे काही शिकलो त्यावर आधारित आहे. सांगा बघू, नद्या आणि समुद्रातली तेलगळती कशी साफ करता येऊ शकते? आठवतंय का? एकदम बरोबर. उत्तर आहे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणजेच HCBs वापरून. स्युडोमोनास सारखे बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया त्या विषारी हायड्रोकार्बनचं विघटन करून त्यांचं रूपांतर CO2 आणि पाण्यात करतात. खूप छान. मला खात्री आहे की तुम्हाला हा धडा एकदम व्यवस्थित समजला असेल. आता पुढच्या धड्यासाठी तयार राहा.